शंतनुराव किर्लोस्करांचं नाव घेतलं की त्यांची गळ्यात बो असलेली आणि सुटाबुटातली तजेलदार मूर्ती डोळ्यासमोर पटकन उभी राहते. एकानं भाबडेपणानं पुलानं एक दिवस विचारलं, भाई, शंतनुराव किर्लोस्कर नेहमी बो का हो लावायचे? त्यावर पुलंनी लगेच त्याला उत्तर दिलं, त्याचं काय आहे, शंतनुरावांच्या लहानपणी त्यांच्या आईनं त्यांना सांगितलं होतं की बाबा रे, बोलावल्याशिवाय कुठेही जाऊ नये. तेव्हापासून शंतनुराव बो लावल्याशिवाय कुठेही जात नव्हते. गप्पांचा अड्डा जमला की पुलंच्या शाब्दिक कोट्यानं उधाण यायचं. लंडनला मीना प्रभूंकडे पुलं गेले होते तेव्हाची गोष्ट. बोलता बोलता मीनाताई असं म्हणाल्या की माझ्या मैत्रिणीला 10 मेला मुलगी झाली म्हणून आईवडिलांनी तिचं नाव मेधा ठेवलं. ताबडतोब पुलं म्हणाले की त्यांना 3री मुलगी झाली तेव्हा तिचं नाव त्रेधा ठेवलं असेल. जेवणात वरणाच्या बरोबर एकदा काही कारणांनी कटाची आणि कोलंबीची अशा आमट्या होत्या, सोलकडी होती, असे बरेच पातळ पदार्थ होते. पुलं लगेच म्हणाले, आज कटाची आमटी आहे की आमट्यांचं कट आहे? पुलं अमेरिकेला गेले असताना त्यांच्या एका मित्रानं 2 सीटर विमानातून सफर घडवली. पायलट विमान उडवायचा आणि वरती गेल्यावर सगळं विमान प्रवाशांच्या हाती सोपवायचा. 20 मिनिटाच्या उड्डाणानंतर पुन्हा पायलट विमान खाली आणायचा. अशा रीतीने चौघांनी सुमारे 1.25 तास विमान चालवून आल्यानंतर बाकी 3 जण आपले अनुभव ताडून पाहत होते. पुलंनी एका वाक्यात सारांश सांगितला, एक पायलट, बाकी सब पाय लटलट. अलीकडे मोठ्या शहरात खाद्यपदार्थांची हर तऱ्हेची दुकानं सगळीकडे असतात. अशाच एका दुकानापुढे जाऊन एक वयस्क बाई दुकानदाराला म्हणाली, साबुदाण्याची खिचडी आहे का? नाही. बटाट्याचा कीस? नाही. मग उकडलेली रताळी तरी? नाही हो. उपासाचा एकही पदार्थ इथे नाही, तर मग दुकानावर फास्ट फूड असा बोर्ड का लावता हो? पानवाला. प्रत्येक राष्ट्राला कोणता तरी एखादा सांस्कृतिक वारसा मिळालेला असतो असं विद्वान लोक वेळोवेळी म्हणताना आपण ऐकतो. उदाहरणार्थ, इंग्लिश लोकांचा क्रिकेट, अमेरिकन लोकांचा बेसबॉल, झुलू लोकांचा कदाचित झुलू नाच. हिंदुस्थानचा सांस्कृतिक वारसा कोणता या चर्चेवर शाई आणि कागदाचे असंख्य कारखानदार जगतील. कोणी कालिदासाकडे बोट दाखवील, कोणी तेच बोट आणखी मागे ओढून थेट उपनिषदांपर्यंत नेईल. उपनिषदांच्या जोडीचा एखादा ग्रंथ बाबिलोनियन संस्कृतीच्या अवशेषात टिकून उरून एखाद्या म्युझियममध्ये जाऊन बसला असेल. हिमालयासारखा आल्प्स आहे, गंगेसारखी ब्ल्यू डॅन्यूब आहे. परंतु आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अस्तित्वानं ज्या आमच्या एका वस्तूनं अलम दुनियेची बोटं तोंडात घालायला लावलं आहे, ज्यातून होणाऱ्या रसनिष्पत्तीपुढे इंग्लंडातील शेलेपासून तो पुण्यातल्या एखाद्या होतकरू लेलेपर्यंतच्या कवींच्या काव्यातले नवरस शुष्क वाटतात, ती पान ही वस्तू ज्या आपल्या भारतवर्षात निर्माण झाली तो देश धन्य होय. आणि त्या प्राचीन संस्कृतीचं डोक्यात तेल आणि डोळ्यात काजळ घालून रक्षण करणारा पानवाला त्याहूनही धन्य होय. पानवाल्यांच्या 2 जाती आहेत, एक नुसता पानवाला आणि दुसरा पट्टीचा पानवाला. नुसत्या पानवाल्याच्या दुकानात फार वर्णसंकर असतो. मुंबईत ज्याला पानाची गादी म्हणतात तो आमच्या मते खरा पानवालाच नव्हे, कारण त्याचं फक्त पानाशीच इमान नसतं. जातीवंत कवी ज्याप्रमाणे कवितेशीच इमान राखतो आणि लघुनिबंध, कथा, कादंबरी यांच्याकडे ढुंकूनही पाहत नाही, उलट एखादा उपरा उपसंपादक ज्याप्रमाणे प्रासंगिक कवितेपासून ते एखाद्या नटीच्या अप्रासंगिक मुलाखतीपर्यंत वाटेल ते लिहितो, त्याप्रमाणे हा गादीचा पानवाला असतो. तो भागीरथीबाई भ्रतार सखाराम मलुष्टे या आपल्या विधवा मावशीच्या नावाचं तंबाखूचं लायसन काढून तंबाखूही विकतो, विड्या ठेवतो, सिगरेटी ठेवतो, तपकीर मेणबत्त्या साबणाच्या वड्या इतकंच नाही तर पोस्टाची कार्ड पाकिटंसुद्धा विकतो. आमच्या पाहण्यात तर असला बेईमानी पानवाला चोरून कविता संग्रहातली पानं विकताना देखील आढळला. हा स्वतः पान करून देत नाही. याच्या दुकानात कधी पान खाण्याचा प्रसंग आला तर घरची पेलाबशी घेऊन हॉटेलात चहा प्यायला गेल्यासारखं वाटतं. हा गादीचा पानवाला आणि आमचा पट्टीचा पानवाला यांच्यात फरक आहे. एकात मोटार गाडीची केवळ उपयुक्तता आहे, तर दुसऱ्यात 2 घोड्यांच्या बग्गीचा सरंजामी डौल आहे. गादीच्या पानवाल्याच्या दुकानात नुसता माल भरून ठेवलेला दिसतो. त्या दुकानाला पान खाणे या आचारधर्म पालनाला लागणारं वातावरण नसतं. तेच आमच्या पट्टीच्या पानवाल्याच्या दुकानात पहा. मला तर देवळाच्या गाभाऱ्यात उभं राहिल्यानंतर मनाला जी एक प्रकारची प्रसन्नता, दिव्यता, भव्यता वगैरे काही काही वाटतं, तसंच या पानाच्या दुकानासमोर उभं राहिल्यावर वाटू लागतं. प्रथम समोर आरसा, त्या दिसणारी गिऱ्हाईकाची मूर्ती, कपाळाला चंदनाचा वेलबुट्टीदार लेप लावून भोवयांच्या मध्ये आणि दोन्ही कांचल्यांवर शेंदूर लावलेला, स्वच्छ मलमलीची पैरण, कानात अत्तराचा फाया, अशा थाटात पुजाऱ्यासारखा बसलेला तो पानवाला पुरभैया. पूजाविधीच्या उपकरणासारखे त्याचे ते पितळेचे लखलखणारे काच चुन्याचे तांबे, त्यात पंचपात्री पळी खडबडवण्याच्या लकबीसारखी त्याची ती दांडी फिरवण्याची कमनीय लकब,
देवाला नैवेद्य दाखवल्यासारखा तो विडा गिऱ्हाईकांच्या हातात द्यायची ती नम्र आदब. दुकानाभोवती त्याच्या गिऱ्हाईक रूपी असंख्य देवानीच टाकलेले ते मंगलाचे सडे, हे सारं सात्विकतेचं दिव्य दर्शन घडल्यावर माझ्या अंगावर उन्मनी अवस्थेतल्या योगासारखे रोमांच उभे राहिले. कित्येक वेळा असलं पानाचं दुकान आणि संस्कृतीचं आपलं दुसरं केंद्र म्हणजे विद्यापीठ यांची तुलना करण्याचा मोह तोंडात तुंबलेल्या विड्या इतकाच अनावर होतो. दुर्दैव हे की अतिपरिचयामुळे पानवाल्याचं संस्कृती संरक्षण आपल्याला दिसत नाही. साहित्य, संगीत आणि कला यांचा त्रिवेणी संगम पानवाल्याची दुकानाखेरीज अन्यत्र शोधून सापडायचा नाही. एवढ्याशा दुकानात कितीतरी अमोल साहित्यिक वचनं लावलेली आढळतील. उदाहरणार्थ, दाम करी काम, जोवरी पैसा तोवरी बैसा. मार्क्सनं तरी आणखी निराळं काय सांगितलंय? एका बाजूला हे सुभाषित तर दुसऱ्या बाजूला एक नूर आदमी और 10 नूर कपडा हा हितोपदेश. मला वाटतं मुंबईतल्या 4 गल्ल्यातल्या पानवाल्यांच्या दुकानातलं साहित्य गोळा केल्यास एका ज्ञानकोशाच्या जाडीचा ग्रंथ सहज बरबटून काढता येईल. गिऱ्हाईक नसताना आरशात आत्मनिरीक्षण करीत चाललेली संगीताची उपासनाही जिज्ञासूंना दिसू शकेल. महात्माजींचे उघड्या अंगाचे फोटो आता कुठेही दिसतात, परंतु नेहरू सदरा घालून गांधी टोपी घातलेले गांधी अजून आमच्या पुराणप्रिय पानवाल्यानेच जतन करून ठेवले आहेत. व्यक्ती आणि वल्लीमधले जे काही कॅरेक्टर स्केचेस आहेत किंवा व्यक्तिचित्र आहेत ते कल्पनेतले संपूर्ण. आता संपूर्ण शब्द चुकला माझा, संपूर्ण कल्पनेतलं असं काही नसतं. कुठेतरी त्याचा वास्तवाशी संबंध असतो, कुठेतरी अनुभव आलेला असतो, त्यातलं एखादं वाक्य असतं, त्याच्यातून आपल्याला तो मनुष्य एकदम पूर्ण दिसायला लागतो, तिथे कल्पना येते. पण आयुष्यामध्ये कुठेतरी अशी माणसं चटकन तरळून गेलेली असतात, ती आपल्या मनात मुक्काम करून आहेत हे कल्पना नसते आणि लिहायला बसल्यानंतर एकदम एकामागून एक असे त्यांचे हे सुरू होतात आपल्या मनामध्ये चक्र. आणि ती व्यक्ती आपल्याला कशी दिसली असते या कल्पनेतून ती दिसली आहे अशा प्रकारची त्याच्यामध्ये प्रक्रिया सुरू होते. भाऊ, ए भाऊ, अरे कुणाची गाडी आली आहे रे? नाही नाही, अपघात वगैरे नाही ना झालाय कुणाला? आई, अगं बबडू येतोय, बबडू. हे काय, तू बाहेर होतास होय? अरे मला वाटलं तू घरात आहेस असं समजून बोल की. बबडू येतोय, आमच्या शाळेतला वर्गात होता ना माझ्या बबडू. बबडू? हो. अगो बाई, म्हणजे तो 4-5 वर्ष जेलात होता तो? बापरे, आता रे? येतोय, आता येतोय काय? हो 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 हो. ये 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 ना बबडू, ये ये. फर्स्ट क्लास. शाळेत असताना होती तशीच आहे तुझी खोली? हा आई, हा बबडू शाळेत होता आमच्या. आई नमस्कार करतो. असू दे असू दे. आई तुम्ही आपल्याला विसरला असाल. हा आपल्या बरोबर ध्यानात आहे. शाळेत असताना इथं आलो होतो एकदा, तेव्हा तुम्ही मला बेसनचा लाडू खायला घातला होता. हा अरे देवा, बेसनाचे लाडू कालच संपले, आता रे? ओ आई राहू दे राहू दे. तुम्ही या एकदा आपल्या घरी. बोरोलीला लहानसा बंगला बांधलाय. हो का? हा लग्न वगैरे काही केलंयस? आपल्याला कोण पोरगी देणार? आपण काय ह्याच्यासारखे स्कॉलर लोक आहोत काय? अरे स्कॉलर नसलास म्हणून काय झालं? बोरवलीला एवढा मोठा बंगला आहे म्हणतोस, दारात एवढी मोठी गाडी आणि घरात लक्ष्मी नाही रे? भावड्या घे. नाही नाही एवढं काय नाही, आपण कंच्या बी गोष्टीच्या मुठीत नाही सापडलो. हा, चहा घेशील ना? चहा हा. आत्ता नाही, नको, कशाला? अरे असं काय करतोयस? इतक्या वर्षांनी आले. बैस बैस बैस, मी चहा घेऊन येते, बैस. भावड्या, आज आपण रस्त्यात कसे अचानक भेटलो नाही? एकदम योगायोग म्हणतात तसे. आपण गाडीत ना तुला पाहायला लगेच ओळखला, पण म्हणलं स्कॉलर लोक ओळख दाखवतात की नाही? अरे मी पण झटकनी ओळखलं की तुला. नाही नाही तसं नाही यार, काय लोक ओळखलं ना तरी ओळख दाखवत नाही. काय झालं तरी आपण साले बदनाम लोक. अरे बदनाम असायला काय झालंय बबडू? 5 वर्ष काढली आपण जेलमध्ये, अख्ख्या दुनियेला माहिती आहे. लपवण्यात काय हुशारी? आपण माणसाच्या हातून चुका होत नाहीत का? हेच म्हणतो मी भावड्या, माणसाच्या हातनं चुका होत नाहीत काय? मग काय सर्वांच्या डोक्यामध्ये असा विचार नसतो. भावड्या, आपण पार्टी पाहिली तुझी दारावरची? हा BA. साला लय मिजाच वाटते आपल्या क्लास मधला स्कॉलर BA झाला. साला काय उपयोग आहे BA होऊन? महिन्याच्या शेवटी सगळं जुळवताना नाकी नऊ येतात. तो काय आता साला लकचा भाग आहे भावड्या. साला पैसा पैसा काय रंडी पण कमावते.
बुक वाचतोस काय अजून हा? वा हे काय इंग्लिश हा काय झालं आपला कवा बुकांशी जमलंच नाही. शाळेत असताना आवडे तो आपला घोसाळकर मास्तर आहे का डाएट झाला? नाही, गेले मागच्या वर्षी. हा काय साला फर्स्ट क्लास मास्टर होता नाही. इंग्लिश काय फाईन बोलायचा, आपल्याला एक अक्षर नाही कळायचं, आपण ऐकत बसायचो. त्याला घोसाळकर सारखा इंग्लिश बोलणारा आपण नाही पाहिला. आज इंग्लंड मध्ये असताना डोक्यावर घेऊन नाचले असते लोक. मग त्याला घोसाळकर डाएट झाला, वाईट झालं साला.